सर्वांना माझा नमस्कार आणि देवी वैद्य ब्लॉग मध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस सगळ्यांना खूप खूप छान जाऊ हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना. तिकडून मयुरी बडबड करते. आता मी स्वयंपाक करायला, जास्त स्वयंपाक काही बनवायचा नाही कारण आज आहे एकादशी. एकादशीचा थोडा स्वयंपाक असतो, म्हणजे भाकरी पुन्हा घटवरण असं मी बनवलंय, तुम्हाला दाखवते. आणि पोरं काय करायचं ते सुद्धा तुम्हाला दाखवते. नौटंकी करतायत इथं असे बसलेत सगळे अभ्यास करत, पण अभ्यास कमी आणि भांडणं जास्त असते. हँडरायटिंग दाखव बोलते आज, एवढी काही खास नाही, मला बिलकुल आवडत नाही हँडरायटिंग. खास नाही बघा किती भारी काढते, एकदम गंदी नाही नाही मला आवडत नाही. तुझी दाखव आजू, तुझी दाखव. हा माझ्या दादाची खूप छान आहे आणि भांडणं कमी आणि हे जास्त हेअरस्टाईल. मयुरी मला स्वयंपाक करायचा उशीर व्हायला 1 वाजायला. नंतर दाखव, नंतर दाखव. ते माझ्या अशा 2 भाकरी झालेत आणि ते मी असं घट्ट वरण केले. हा हा काय भारी दिसते, तोंडाला पाणी सुटायला अजिंक्य आहे ना, बघूनच आलाच माझा अजिंक्य लगेच. तसं करू नका. आणि ते सपक वरण पातळ, हे घट वरण. आणि आता मला हे पापड तळायची तास आम्ही ऑलरेडी तळलेलं आहे, ते तो ऑलरेडी तळले. हे आज शाबूज पापड असे तळणार मी. आली तिथं भिकारी आली लगेच जेवायला सगळ्या तिकडं वा. आणि इथं तेल मी असं गरम करायला छान, एकदम छान, म्हणजे गरमच करणार. छान काय असते, फुल गॅस करा. काढ मयुरी ते त्याच्यात सगळं काढ. सगळं असते का मॅडम? अर्ध बस. हा बस बस बस. भांडणं व्हायलेत, भांडणं व्हायलेत. मध्ये एक अजिंक्यने एक मयुरीने टाकले. तेल तापलंच नाही रे वेड्यानो. वेडेत तुम्ही एक प्रकारे. हे बघा अजून टाकायलेत. चला तिकडं व्हा, चला भागा तिकडं, भागा, पळा पळा तिकडं. मयुरी तिकडं जा. चल मी करते, मी करते. चल ठेवून दे चल. आणि अजिंक्य मयुरीने टाकलेले असे 2 वर आलेत, पण त्याला पलटी करावं लागेल ना, नाही तर कच्चं राहणार. ते पापड आहेत ना, हे आपण तळूया. किती दिवस झाले ना आणून? 15 दिवस झाली. हे निक मयुरी तिकडून. तुम्ही काय तळलेच नाही. हे पण खूप चांगली आहे, तुम्ही बघू शकता. हे आता तळल्यावर किती तळू रे? 4-5 चुरा झालाय रे. असे जा तिकडं, ये भिकारी, ये इकडं जा. मग काय करू मग आता? आई अशीच बोलती कुणाची पण, बरं का, मीच नाही बोलत. राग येते कधी कधी पोरांचा. आणि पापड बी कसलेत काय माहिती, यांनी घ्यायला लावली मला. तिकडं बघ, नाटक करेल बघ तिकडं. तेल अंगावर आलं ना, जखम होईल आयुष्याची, मरेपर्यंत जखम जाणार नाही. एवढं तेल भयानक असतंय. हा खरंय की नाही? हो, मी कमेंट मध्ये लिहितो. कमेंट मध्ये लिहितो बघा. काय लिहिणार? एक तळायचं नसते. जा तिकडे. तेल तापलंच नाही मयुरी. अजून एक पक्कड पाहिजे मला. असं मी थैलीमध्ये ठेवते आणि ठेवायला कुठं जागाच नाही ना. आणि रवी आपली अशी टाक करायची, असं गुंडाळून आतमध्ये ठेवून देते, म्हणजे कॉक्रोच धूळ वगैरे काही बसणार नाही का. बघा तिकडे झूम करू. मला लय मारा वाटायला, लय चल आता. हो, तापलंच नाही तेल अजून. ह्यांना किती घाई सुटली आहे ना. चल जा तिकडं. हे जा तिकडं. तेल सुद्धा तापू दिनात बरं काही लोक. जापाळ काय लोक इथे असले? कधी खाल्लंय का नाही तुम्ही? हा कच्चच तळायचं. काट्याम बँड्स बघा माझे, मी स्वतः कापले घरी इंस्टावर बघून, विथ नो हेल्प ऑफ मम्मी. आपल्याला तर निवळ आवडत नाही. एवढ्या वयात मी असलं करायचं नसते. पण आयुष्यभर करायचं. आधी स्टडी करा. स्टडी सोबत स्कूल गर्ल नाहीस तू, कॉलेज गर्ल नाहीस तू. आता 2 वर्षात होणार आहे कॉलेज गर्ल. आता पकडलं. कच्चं राहते सगळीकडून तळ. हो सासू मा, तुमची ऑर्डर ऐकावं लागेल ना. बघा हे तडतड आवाज येले, तेल लुडून येते. तुझ्या अंगावर येईल का? हा. आणि तेव्हा तेला पशीच होतात की.
हे आलं उडून. किती छान दिसत ना, पांढरे शिपट एकदम व्हाईट व्हाईट. हा हा हा, किती भारी आहेत ना. ते भाकर बनवलंय कालपासून भाकर खात. पापड तळून झाले. तुम्हाला दाखवते पापड. बघा हे किती मोठा आहे ना. काय टाकत असतील? आपला तो नाही एवढा मोठा. आणि आता हे चिप्स तळून घेते म्हणे ह्यांचे. कशाच्या? चिप्स आहेत ते पापड आहेत. चिप्स काय असतील? हा चिप्स थोडी नाही. ओ, काय बढिया झाले. चिप्स नाहीत. चिप्स नाही ते पापडच आहेत कशाचे तरी. अरे गावाचे तांदळाचे पापड. तांदळाचे आहेत का? वा 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 वा, बढिया एकदम. आणखी राहणार पाहिजे. वा, आणखीन किती खायचं रे आजू? थोडं गोडच असतंय जास्त कर ना नाही. घरी एकदा असे पापड. मी टाकते ना. हा, वा वा वा, एकदम बढिया. वा, आता हे तळते. हे वाले का? हा, हे आहे नाचणीचं. हे असं वालं रिंगेच्या रिंग, लग्नाच्या रिंग आहेत ह्या, माहितीये का? हा 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 हा, एकदम बढिया. काय बोललेली? काय नाही. काय कानात बोलायली मयुरी काय त्याच्या? माहित काय बनवली. इथं 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 इथं. हा, हे बघा, हे रिंग अशा बोटामधल्या रिंग. एंगेजमेंट. एंगेजमेंट. हे भगवान, तुला करायची का एंगेजमेंट? आता करायचं कोण आहे माझी वहिनी? बघा बघा, पोरं मोठे होत आहेत. बघा बघा, मोठे होत आहेत पोरं. बघा, ए निघ तिकडून कारी. आपलं तळून मी झालंय भिकारी आता आहे सगळं. तू? महाभिकारी. स्वतःलाच बोलते भिकारी. खिडकी उघडी आहे, बंद कर, कपडे दिसत आहेत. स्वतःच भिकारी बोलू. मी भिकारी आहेच, तू तर महाभिकारी आहे रे. माझं बघा. भाऊ आहेस. बहीण भावाची नॉटकी चालू इथं. आहा, आणि ही आहे सरसायलो. आणि ही आहे कुठलं जत्रेमधून आणलेलं आपण. मला तर खायला नाही जमणार, मला उपवास आहे एकादशी. काय नाही छान आहे की खायचं. नाही? आता आम्ही की नाही जेवण करतो असं भारी. इथे पोरांना भाग केलाय आणि इथं मयुरीच्या पप्पाला भाकर. भाकर केली, घटवरण आणि पापड असे. एक फोटो काढ, खाऊ नको. पोटात टाकलं कसं फोटो काढू? चला तर चला मग आता आम्ही जेवण करून घेतो. Hey guys, DMart day. आज मी आज तर आलू भुजिया आणि घेणार. आईस्क्रीम सुद्धा खायचं. आईस्क्रीम खा, खाय का? मला नाही खायचंय. मला नाही खायचंय. बघा प्यारे. अगं फोटो काढायचा मयुरी, खाऊ आता असं नको. सांगितलंय. बरंच राहू दे. चला मग बाय बाय. नाही, कशाला? जेवण करून घेतो आता. हा, तरी व्हिडिओ काढलेला समजून घ्या प्लीज. हा, चला कर कट. चला. तर आमचे जेवण हे झालेत आणि आम्ही आता निघालो मार्केटला, डीमार्टला. मयुरीने अशी केस कापली. मला तर नाही आवडत. ह्या वयामध्ये काय करायचंय ना. केसावर माझं तर डोकं एवढं जड पडलंय ना आज. खरंच सांगते, टेन्शन आलंय मला. असे ते केसाचं तुझ्या. एक तर एवढा उशीर झालाय ना. आज डीमार्टला लवकर जायचं होतं. जीवन लगेच 1-1:30 वाजता. चला. आता 3 वाजले. तुम्हाला दाखवते. इथे वाजले 3. की नाही डीमार्टला जायचं ना, असाच उशीर होतो आहे ना मयुरी? हो. नेहमी त्याची पप्पा उशीर येतात. नेहमी नाही येत, म्हणजे कुठं बाहेर जायचं असलं ना उशीर होतोच होतो. बाहेर अजिंक्य लॉक खोलतोय. चला आता जातो. मी तर थकून गेले आज. काय झालं काय माहित, तब्येत डाऊन होती काय अजून. असा बाहेर आहे, लॉक खोलतोय आणि मोबाईल पण बघतोय. लांब हो जरा. तर 30+50 म्हणजे 45 रुपीज तेच माग कर नाही तर आता. तर इथं 45 रुपीज आहेत. हे का बरं? कारण आपण डीमार्ट मध्ये सामान घेऊनच्या नंतर आपण येतो ना हॉटेलमध्ये बसायला, तर आईस्क्रीम खायला. सर्दी झाली. स्वेटर घातलंय तुला आईस्क्रीम खायचंय. ते स्वेटर काढ. मग स्वेटर काढ. ओव्हर फॅशन स्वेटर काढ. माझा अजिंक्य, तू विंडो हे सगळे बंद केले ना बेटा. दूध नाही थांबा. दूध कुठे? तापवलेलं ना, असंच राहिलं. ते झाकून घेते. बघा किचन मध्ये किती अंधार आहे. लाईट बंद आहे. तर हा विंडो कुठे मयुरी? चल बॅग घे. माझी पर्स घेतली का? तुला कॉल लावेल ना घडी. जास्त नखरे नको करू. माझा दिमाग खराब आहे आज. नको. आम्ही गर्दी खूप आहे बाबा.
आता ते असं लॉक करून घ्यायचं, ते करून घ्यायचं पिशवीला. की ते दादाने ट्रॉली पकडली आहे, त्याचं थोबाड सुद्धा दाखवत नाही, लाज वाटते तिला. तर आई करून घेत आहे की आहे व्ह्यू डिमार्टच्या आजूबाजूचा. चला तर जाऊया. चला 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 चला. अजिंक्य शेव घेतोय. तू मध्ये आलीस. गर्दी आतमध्ये आज संडे ना, त्यासाठी ट्रॉली पाशी थांबले आणि दोघं मस्त फिरतायत बर का. असे कुठे गेले फिरतायत हे इथं आपली ट्रॉली आहे अशी एवढी सामान. गर्दी खूप आहे दाखवते. तिथं सामान भरता येत आहे. इथं आहे दादा. बाथरूम घेतलंय ना, अजिंक्य बिल बघतोय. इथं एवढी ट्रॉली आहे अशी. चला निघा. तो आता खूप गर्दी आहे आज भयानक. कौन सा ये ना. हाँ ठीक आहे चलो. मयूर खाली आम्ही दोघांनी नाही खाली. अजिंक्य कसं करतोय नॉटिंग. मजा आली ना, खूप फिरले 3 घंटे. विचार करा, गोल गोल फिरवते मला, त्यासाठीच पप्पा येतच नाही. असे इथे किती गोल गोल फिरवते, एवढा खर्च करीत ना. इथे सिग्नल आहे. थांब थांब सोड मयुरी. सिग्नल गेलं. अशी जुन्या टाईपची एकदम. आता समोरून गेली आमच्या. गेली बघा जीप. मयुरी दाखवली. मयुरीला जुन्या टाईपची जीप दाखवली. कुठे शूट कर कसं करायचं शूट बरं. मोबाईल दे. आम्ही डिमांड पासून निघाला ना, तेव्हापासून आमच्या सोबतच होती. एवढी भारी होती ना. चला आला आमच्या घरी तर. राइट चौक आला आमचा. घूम के लेना पड़ेगा. हाँ आगे मेडिकल. आगे पीछे देखो, बहुत मुश्किल वाला सर्कल है ये. आगे मेडिकल है ना, उधर ले लो. आम्ही आलोत घरी. हो मयुरी, मजा केली ना एकदम. काय मजा. पप्पाला सेव मजेत असते. पप्पा असलेले लवकर फटाफट 1 तासामध्ये वापस येतो. आज 3 घंटे लावले माहितीये का डिमार्ट मध्ये. इकडं फिर तिकडं फिर. विचार बघा, धिंगाणा नुसता. एवढं सामान आणलं आता 2-3 महिने बघायचं काम नाही. आणि मी दिवाळीलाच आणलं होतं ना, तेव्हापासून आणलंच नाही सामान. तर छोटं मोठं घेऊन येते. म्हणजे मिठाचा पुडा, तुला काय घालून लागते जास्त, पोहे, गुळाचा शिऱ्यांना खूप आवडतो. नेहमी असतो 8 दिवसातून एकदा तरी. दोनदा बघा. माझी लेक खरं बोलते. खरं मी तरी खोटं बोलते. नाही मी पण नाही खोटं बोलत बाबा. मी बी म्हणलं नाही 1-2दा कधी ती म्हणजे एकदा तू एकदाच बोललीस. पण होते कधी पण बनवते ना. आणि पोहे तर दररोजच असते है ना. काय दररोज कधी भूक लागली पोहे बनवत नाहीत तुम्ही. पोहे जास्त लागले. पोहे घेऊन आले. हँड वॉश नव्हतं, सेजवान चटणी नव्हती, तिळाचे लाडू पण भेटले, ते घेऊन आले. तुम्हाला दाखवते. चला काय आणलंय ते. चला बेगी. इथं असा पसारा करून ठेवलाय दुनियाभरचा. अजिंक्य चप्पल, म्हणजे आजूची चप्पल, मोठ्याने बोलले सॉरी. इथं काय आणलंय मयुरी, कसं फेकलंय. आणि हा ड्रेस मला घेतलाय बरं का, एकदम भारी. चल स्वस्त न मस्त. चल आजू चप्पल नीट ठेवू ना. चप्पल इथे का बघ, घालून दाखव. अजिंक्यच्या चप्पललाच गेला. त्याच्या पायाचा भेटतच नाही. काय करू. मच्छर आला. बॅट सुद्धा आणली माहितीये का. केवढी महाग आहे ना बॅट. चप्पल महाग आहे. फक्त माझा ड्रेसच स्वस्त भेटला. एकदम स्वस्त आणि मस्त. एवढं त्याचं फॅब्रिक एवढं छान आहे ना. आणि मी कधीच घेत नाही मयुरी मी स्वतःला कपडे. खूप टाइम लागतो शोधायला. आणि लवकर माझा चष्मा खाली पडला. असा
चष्मा माझा खाली पडला बिचारा. तारक मेहता का उलटा चष्मा. तारक मेहता का असा उलटा चष्मा. वाव भारी दिसायला उलटा चष्मा आहे की नाही मयुरी. बिचारी टीव्ही बंदच आहे आता 2-3 वर्षापासून. काहीच आम्हाला बघायला भेटत नाही, यांच्यामुळे बघायला भेटत नाही. जाऊ दे आता ते टीव्हीचं सोडा. आता हे सामान कसं भरायचं नाही ती कोड पडते मला सगळ्यात जास्त माहितीये का. कुठे कुठे ठेवून कसं कसं ठेवू. एवढ्या 4-5 थैल्या. खरं सांगते कधी कधी ना सापडत सुद्धा नाही माहितीये का. मी हैराण होऊन जाते की कोणतं कशात ठेवले ते. खरं तुमच्यासोबत पण असंच होतं की नाही. खरं खरं सांगा. एवढं सामान आपण घेऊन येतो 1-2 महिन्याचं आणि कधी ती वस्तू लागली तर ती सापडत सुद्धा नाही. आणि आपण दिवाळीलाच गेलेले. दिवाळीलाच ना मयूर किती 2.5 महिने झाले ते. 8 दिवसांनी आधी 8-10 दिवसांनी आधी. हे दिसायला तुझं तर ठीक आहे. चला मग आता दाखवते तुम्हाला सामान. चालू केलास मग काय केलं चालू. विचारावं लागते आधी. बरं ठीक आहे राहू दे आता. खरंच माहित नाही पडलं. आणि हे रुमाल आणले असे. हे बाप लेकाला. बाप लेक म्हणजे चष्मा निकालू. तर बाप लेक म्हणजे अजिंक्य आणि त्याच्या पप्पाला रुमाल अशी 6 महिन्याला लागतातच. हरवतात सुद्धा. घाण होण्यापेक्षा हरवतात माहिती. एवढी छान छान रुमाल. आणि ते मयुरीनं चॉकलेटचं घेतलं मी बघितलंच नाही. तिथे किती छान छान डिझाईन होते. हे असलं घेऊन आली ती तिथं. म्हणजे आपलं मूनचं होतं, स्टारचं होतं. किती होते डिझाईन. आणि सिंपल वाला घेऊन आली. कधी बनली त्याला काय माहिती. तसे लाग मानू बच्चा भाऊ मी तुझा. आणि मला एक ड्रेस आवडला. मी स्वतःला की नाही कधीच कपडे घेत नाही. आजू शांत बस. बघा बघा जरा कमेंट मध्ये लिहा काय करायचंय. सर शांत बस. हे बघा हे असं डेली वेअर साठी खूप छान आहे. चप्पल घेतली. आईला ड्रेस येतो. मला काय नाही घेतला. सांगून ठेवली. मला काय घेत नाही डीमार्ट मध्ये. काय पण नाही घेत. हे नाही हे घेतलं तुला घालायची वस्तू कपडे कपडे काय नाही. आता नाही घेतले कपडे. माझा चप्पल कुठे आहे. हा तिकडे फुलाच बेडरूम मध्ये तू. खूपच छान लिहिलं. मी ट्राय करून बघितला. येतोय परफेक्ट येतोय एकदम. फक्त किती रुपयाचा माहितीये का. खरं नाही वाटणार. फक्त 600 रुपये. तू फक्त म्हणालीस. मग चप्पल तुझी चप्पल 350ची आहे. 300. हा तर किंमत सुद्धा आहे बघ. 600 रुपये. 599. पेन घेतले. खूप आवडला. आणि आता हे फॅशन निघाली असलेच कपड्याचे. आता हे पॅन्ट सुद्धा वॉक साठी तेवढा मस्त आहे ना. लूज एकदम छान आहे. लेगिन्स पेक्षा हेच बरं वाटतंय मला. आजी केला एक शर्ट आणलं 200चं डेली वेअर साठी. मला कलर खूप आवडला. मी पण घालू शकते. नाही मला आवडतच नाही. काय करू. पोरं बोलतात आजी की बोलत काय तुला जीन्स घेणार. नोकरी बोलणार. आई तशी सिंपल राहू दे. फॅशन करायला लागली ना तुम्हाला कमी पडेल माहितीये का. मी फॅशन करायला लागल्यावर. खरंय की नाही. आई वडील जेवढी साधी असतील ना तेवढी मुलाच्या इच्छा पूर्ण होतात. आणि आई वडील फॅशन असलं तर मग काय नाही. शेंगदाणे आणि कॉफी. मयूरच्या पप्पासाठी कॉफी अशी. मला तिळाचे लाडू भेटले असे. ते असे तिळाचे लाडू एक आणले. खूप छान असतात तिथले. आणि तो पोहे आजीला केवढे भरलेत बघा. एवढे पोहे भरले. तिथे लिहिले अप टू 5 kg. ऐक आम्ही 5 kg खाली भरतात आम्ही. अप टू 5 kg. पोहे मोठे असतात आजू. तर ते फुगतेत असे फुगतेत. नाही नाही ती वजनाला जास्त बसतात. ह्याच्यात डाळ घेतली ना आपण 5 किलो डाळ घेतली त्याच्यात परफेक्ट बसला. पोहे कमी बसतात त्याच्यात. आहे की नाही. वजनाला हलके पोहे म्हणून जास्त बसतात. मग कमीच बसतात ना वजनाला हलके म्हणून. डोकं फिरायले माझं आता. अजिंक्यचे पोहे एवढे. काल पण आणले ताजे मी पोहे मला मुगाची डाळ एक नव्हती. शाबू एक असा. शाबू सगळ्यांनाच आवडतो पण थोडा थोडाच खाते मी. आज एकादशी आहे तर भिजू घालते आता. कारण शाबू नव्हता घरी. मला खायचं होता ते
आता कधी भिजू घालू 6:30 वाजलेत आता माहितीये का आता होत नाही अजून मी असं तसंच काहीतरी खाते फ्रूट वगैरे मला चालते मला आवडतं ना. आणि हे तेल आणलं तुम्हाला मी पहिलं सांगितलेलं की तेल तुम्ही सफोला चूज कर जा 5 किलो तेल आणलंय. 5 किलो नाही 8 किलो आणले तर हे की नाही सफोला खूप हेल्थ साठी आपलं करडीचं तेल आहे हे खूप चांगलं ह्याच्यात फॅट सुद्धा नसतो जास्त स्वस्त आहे जास्त महाग पण नाही आपलं शेंगदाण्याच्या तेलापेक्षा पण हे स्वस्त आहे शेंगदाण्याचं तेल तरी महाग आहे आणि त्याच्यात फॅट खूप असतो माहितीये का 150 रुपये. आणि ह्याच्यात फॅट बिलकुल नाही खूप हेल्दी आहे छान आहे हे तेल असं ह्याच्यात तेलच भरले फक्त तेलच आहे चला मग आता हे सगळं सामान मी भरून घेते भरपूर सामान आहे आणि मेडिमिक्स साबण एक आणलंय त्याच्यावर काय फ्री भेटणार होतं ना भेटलं का कुमकुम वडी बाद हाय तो लिहिलंय दाखव हे रेड कलरच आहे तर असं आहे आणि मेडिमिक्स साबण खूप छान असते बरं का बॉडी साठी म्हणजे की नीमचं बनलेलं असते ते 1000 पत्तियों से बना हुआ 1000 पत्तियों से बना हुआ. मला टेन्शन आलंय आता कशात कशात हे भरू माझा अजिंक्य असं आहे दादा ते कैची आण त्याच्यात आहे का हा वाव ओ साबण आहे तर चॉकलेट चॉकलेट आहे खा मग खा खा किती खा त्रास देतात बघितलं ना तुम्ही एवढे मोठे झाले तरी चॉकलेट आहे घर चॉकलेट खा कुमकुम वडी लिहिलंय ना ये. वडी लिहिलंय स्ट्रॉबेरी असते का महाबळेश्वरला भेटते तसं चॉकलेट आहे वडी लिहिलंय तिकडे धर, धर, धर. कुमकुम वडी बघ वडी लिहिलंय. मग बडीच ना मग याला बडीच म्हणते इंग्लिश मराठी मधून आजू वडी नाही मडी येते काय वास मस्त येतो भारी येते दुसरं गाणं ना मॅडम दुसरे एक छोटे घेतले ह्याच्यात नाहीये बेटा ओय ह्याच्यात पण आहे नाही ह्याच्यात नाही फ्री तर दिले त्याच्यावर काहीतरी हा काय ते दुसरंच आहे मयुरीच्या पप्पाला खूप आवडते हे साबण म्हणजे आम्हा सगळ्यांनाच आवडते सिंथॉल आहे का खूप महाग आहे पण ओके आजू खूप ह्याच्यात एकच साबण आहे हे महाग पडलं आपल्याला 1 पीस त्याच्यात 3 आहेत हे महाग पडलं का किती नाही हे 200. चला मग आजचा व्हिडिओ मी इथंच फिनिश करते आवडला तर नक्की नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा कुणीतरी उठा मोबाईल स्टॉप करायला मी नाही करणार Bye. बंद कर. नाही करता प्लीज उठा उठणे झोपीच बाय बाय प्लीज लाईक करा प्लीज